Hello, Namaste, Semi English, my students. आज आपण प्रॅक्टिस एट 1.1 मधील राहिलेली गणित पाहणार आहोत बाळांनो. याच्यापूर्वी शिकवलेली गणित तुम्हाला समजत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राइब जरूर करा आणि अभ्यास दररोज करा बाळांनो. चला तर मग प्रॅक्टिस सेट 1.1 मधील आपण कितव्या गणिताला आलेलो आहोत? क्वेश्चन नंबर 2 मधील 3 एक्झाम्पल्स. चला मग क्वेश्चन नंबर 2 3 एक्झाम्पल्स. क्वेश्चन नंबर 2 एक्झाम्पल्स 3 काय दिलेलं आहे पहा. 2x minus 3y 2x minus 3y is equal to 9. 2x plus y is equal to 13. काय करावं लागणार? या दोन समीकरणाकडे पाहिलं की काय लक्षात येतं बघा. आधी काय करायचं, आन्सर लिहित असताना फर्स्ट इक्वेशन सेकंड इक्वेशन करून घ्यायचं. 2x minus 3y is equal to 9 इक्वेशन फर्स्ट. 2x plus y is equal to 13 इक्वेशन सेकंड. इथं मल्टिप्लाय 3 केलं तरी यांची ऍडिशन होते. इथं 3 मल्टिप्लाय केलं तर बघा बरं होते की ऍडिशन 3. ती इथं 3y असं येऊन जाईल. किंवा याचं डायरेक्ट सबट्रॅक्ट केलं, इथं 2x आहे 2x आहे. 2 इक्वेशन्स x व्हेरिएबल्स आर द सेम. 2x याचं सबट्रॅक्शन केलं तरी सुद्धा आपल्याला हे इक्वेशन सोडवता येतात. चला तर मग 3 मल्टिप्लाय करण्यापेक्षा आपण त्याचं काय करूया, सबट्रॅक्शन करणं इझिली होऊन जाईल. आणि परीक्षेमध्ये गणित सोडवता असताना प्रत्येक गणिताचा टाइम आपल्याला काय करता आला पाहिजे, वाचवता आला पाहिजे. तर आपल्याला लास्ट गणिताचा पूर्ण पेपर आपण व्यवस्थित कव्हर केलेला आहे का, कुठे चुका झालेल्या आहेत का हे तपासण्यासाठी कमीत कमी 5 मिनिटे तरी मिळतील. प्रॅक्टिस मेड मॅन परफेक्ट, म्हणून नेहमी गणिताची प्रॅक्टिस करायला हवी बाळांनो. असं काही गणित लगेच आज शिकलं उद्या सोडवायला गेला तर येत नाही. त्या गणिताची तुम्हाला 3-4 वेळा सेम गणितांची प्रॅक्टिस करावी लागते. चला तर मग बघा इथं काय करायचं, सबट्रॅक्शन करूया फर्स्ट अँड सेकंड. काय लिहायचं, इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. आता काय करूया, मोठ्यातनं लहान वजा करूया. चालते, कसंही केलं तरी काय नाही. सबट्रॅक्टिंग इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड वजा करू. 2x minus 3y is equal to 9. 2x plus y is equal to 13. आता बघा इथं साइन चेंज होणार आहेत बाळांनो. इथं प्लस आहे, इथं काय होईल, तुम्हाला वेगळ्या शाईनी दाखवलं तर चटकन लक्षात येईल. इथं मायनस, इथं काय होणार, मायनस, याचं प्लस निघून जाणार, इथं पण मायनस. मग जिथं प्लस आणि मायनस चिन्ह आलेली आहेत अशांची सबट्रॅक्ट होत असते, सेम चिन्हांची ऍडिशन होत असते. हे नेहमी लक्षात ठेवा. हे प्लस 2x मायनस 2x इलिमिनेट झाले, हे सेम साइन आले 3 अँड इथं 1 आहे म्हणून 3 plus 1 4y minus 4y आले. इथं काय होणार होतं, या 13 मधून 9 मायनस होणार. किती उरतात बघा, 10 11 12 आणि 13. किती उरतात, 4 उरतात. 4 उरतात आणि साइन मोठ्या संख्येचं मायनस, दोन्हीकडचे मायनस मायनस प्लस माहिती आहे तुम्हाला. 4y is equal to 4.
y इज इक्वल टू 4/4, y इज इक्वल टू 1. आता ही आलेली व्हॅल्यू काय करावी लागणार, आपल्याला पुट करावी लागणार. इक्वेशन इझिली बघायचं आणि पुट करायचं. हे सेकंड इक्वेशन सोपं आहे कारण इथं 1 भरला की प्रश्न नाही. y is equal to 1. Put the value in equation second. सेकंड इक्वेशन काय आहे, 2x plus y is equal to 13. 2x plus 1 is equal to 13. 2x हे प्लस 1 इकडे गेल्यानंतर काय होणार, -1. 2x is equal to 12. x is equal to 12 divided by 2. 2 6 12, बेसक 12. मग काय घ्या आन्सर. हे महत्वाचं आहे. हे एक 3 मार्कासाठी विचारलं तर इथे 1 मार्क पडून गेला, इथे 1 मार्क्स पडून गेला आणि लास्ट x y काय येणार, 6 and 1. कळालं ना. अतिशय सोपं आहे बाळांनो, काहीच अवघड नाही. चला तर मग पुढचं आपण इक्वेशन पाहूया. आता थोडस तुमच्या लक्षात या लागलेलं आहे, त्यामुळे थोडस काय करायचंय, आपलं स्पीड वाढवणं गरजेचं आहे. एक्झाम्पल्स 4. 5m - 3n is equal to 19. m - 6n is equal to 7. Sorry, -7. 5m - 3n is equal to 19. m - 6n is equal to -7. आता काय करावं लागणार आहे, इथं एक तर 2 ने मल्टिप्लाय केलं तर इथं 6 येऊ शकतात, किंवा याला 5 ने मल्टिप्लाय केलं तरी सुद्धा 5m घेऊन सबट्रॅक्शन होऊ शकतं. सोपं कोणतं आहे, इथं 2 ने काय करायचं, मल्टिप्लाय करूया. सुरुवातीला काय करायचं, इक्वेशन टाकून द्यायचे. 5m 3n is equal to 19 इक्वेशन फर्स्ट. m - 6n is equal to -7 इक्वेशन 2. आता ठरवायचं काय करायचं, सोपं आहे ते करायचं. कसंही केलं तर उत्तर तिथंच येणार आहे. इथं मल्टिप्लाय 5 ने केलं तरी चालेल किंवा इथं 2 ने केलं तरी चालेल. काय करूया मग, इथं 5 न करूया, इथं 5 न करूया. मल्टिप्लाय बाय 5 कुणाला, इक्वेशन सेकंड टू इक्वेशन सेकंड. मल्टिप्लाय बाय 5 टू इक्वेशन सेकंड. 5 into m -5 -6n into 5 -7 into 5. 5m 6 5 30 n is equal to -35. इक्वेशन नंबर थर्ड. आता इक्वेशन नंबर फर्स्ट and इक्वेशन नंबर 7 हे दोन्ही लक्षात घ्यायची बाळांनो. इथं काय समान आहे, 5m चिन्हांच्याकडे लक्ष द्यायचं. चिन्ह कशी आहे त्यांची, समान आहेत. काय होणार, सबट्रॅक्शन. मग काय म्हणायचं, सबट्रॅक्टिंग इक्वेशन 3 from 1. 5m - 30n is equal to -35. इक्वेशन 5m - 3n is equal to 90. आता इक्वेशन काय केलेली आहेत, लिहून घेतलेले. सबट्रॅक्टिंग इक्वेशन 3 from 1 मायनस, इथं काय होणार आहे, प्लस.
इथं मायनस. इलिमिनेट झाले ना 5m 5m. आता इथं चिन्ह कशी आलेली आहेत, भिन्न आहेत. याला मायनस आहे, याला प्लस आहे, याचाच आपण विचार करायचा आहे. 30 मधून 3 गेले किती उरले 27 आणि त्याला चिन्ह कोणतं मायनस. इथं बघा आता इथं किती उरते समान चिन्ह 6 बरोबर का. 9 14 9 5 14 4 हातच्याला 1 3 आणि 1 4 आणि 1 5 54. कसले 54 -54. दोन्हीकडे मायनस मायनस काय होतील प्लस. मायनस मायनस प्लस. 27n इज इक्वल टू 54. कारण दोन्हीकडे मायनस आले की सेम इक्वल आले की प्लस होतात, म्हणून n इज इक्वल टू 54 डिवायडेड बाय 27. 27 2 जा 54. n इज इक्वल टू व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला 2. ही कुठं पुट करायची आहे, तुम्हाला जे सोपं वाटेल असं, तुम्हाला इझी वाटेल अशा समीकरणामध्ये जे पटकन व्हॅल्यू काढून देईल. कोणतं सोपं वाटते बघा, कोणत्यातही बरा. आपण सेकंड मध्ये भरूया. पुट द व्हॅल्यू n इज इक्वल टू 2. पुट द व्हॅल्यू in equation second. m minus 6n is equal to minus 7. m minus 6 into 2 minus 7. m 6 to the 12 minus 7. m is equal to minus 7 plus 12. किती राहिले m is equal to 5. 7 plus 5 is equal to 2. 12. साइन महत्वाचा आहे, मोठ्या संख्येचं साइन प्लस आले ना. मग कसं लिहायचं इक्वेशन, आता हे पुसते. इक्वेशन कसं लिहावं लागणार लास्टचं, कारण आपल्याला 1 मार्क राखून ठेवलेला आहे त्यांनी. m आणि n आलेला आहे इथं. m n काय येणार 5 आणि 2. आता आपलं इक्वेशन कंप्लीट. 3 मार्क्स गॉट इट. चला पुढचं बघूया. फाइव एक्स प्लस 2y इज इक्वल टू माइनस 3. x प्लस 5y इज इक्वल टू 4. आता इथं काय करावं लागणार आहे बघा, इथं सेमच आहे इक्वेशन. फर्स्ट 5x प्लस 2y इज इक्वल टू माइनस 3. x प्लस 5y इज इक्वल टू 4. इक्वेशन फर्स्ट हे इक्वेशन सेकंड. आता काय करावं लागणार आहे आपल्याला, इथं स्पष्ट आहे, इथं 5 नीच मल्टिप्लाय करावं लागणार आहे, तेव्हा x चे एलिमिनेशन होऊन जाईल. मग मल्टिप्लाय by 5 to equation second. Five into x plus 5y into 5 is equal to 4 into 5. 5x 5 5 25. 4
5 4 जा 20. इक्वेशन नंबर किती? थर्ड. आता काय करावं लागणार आहे? दोन इक्वेशन कोणकोणती लक्ष द्यावं लागणार आहे आपल्याला? हे इक्वेशन फर्स्ट, हे इक्वेशन थर्ड. 5x इलिमिनेट होतात. केव्हा होतात? जेव्हा यांचे सबट्रॅक्शन करू तेव्हा. मग यांचं सबट्रॅक्शन करायचं. सबट्रॅक्टिंग इक्वेशन 3 from 1. 5x plus 25y is equal to 20. 5x plus 2y is equal to -3. साइन काय होणार आपले आता? चेंज होणार. इथं मायनस, इथं मायनस, इथं प्लस. मग एलिमिनेट झाले x. इथं 23, बरोबर की नाही? 25 मधून 2 जाणार. 23y इज इक्वल टू, इथं यांची ऍडिंग होणार 23, कारण हे चिन्ह इथं सबट्रॅक्शन करताना गेलेलं आहे, प्लस आलं, म्हणून y इज इक्वल टू काय येणार? 23/23. y इज इक्वल टू 1. आता पुट द व्हॅल्यू इन इक्वेशन, सिंपल इक्वेशन सेकंड. पुट द व्हॅल्यू y इज इक्वल टू 1. पुट द व्हॅल्यू इन इक्वेशन सेकंड. इक्वेशन सेकंड, x plus 5y is equal to 4. x plus 5 into 1 is equal to 4. x plus 5 is equal to 4. x is equal to 5. 4 हे 5 बरोबर चिन्हाच्या कुठे जाणार? RHS मायनस, x is equal to -1. म्हणून सोल्युशन्स कसे येणार आता? x y x -1 and 1. तेव्हा आपल्याला किती मार्क्स भेटतील? 3 मार्क्स इझिली भेटतील, एकही मार्क जाणार नाही. चला तर मग काय करूया पुढचं गणित, कारण अतिशय परीक्षा जवळ येत आहेत बाळांनो, त्यामुळं थोडस काय करायला हवं आपल्याला? कष्ट घ्यायला हवं. आता पुढची जी गणित आहेत 6 1/3x plus 5 is equal to 10/3. 2x 1/4y is equal to 11/4. आता इकडं लक्ष द्या. जेव्हा अशी एक्झाम्पल्स येतात तेव्हा डायरेक्ट त्यांना इक्वेशन फर्स्ट आणि सेकंड द्यायचं नाही. त्यांचं ax plus by ax square ax plus by plus c is equal to 0 या इक्वेशन मध्ये कन्व्हर्ट करायचं. नंतर त्यांना इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन सेकंड असं द्यायचं. काय तसं करावं? करण्यासाठी इथं डिवायडेशन, डिनॉमिनेटर किती आहेत? 3 आहेत. ह्याला सगळ्याला मल्टिप्लाय 3 करायचं. मल्टिप्लाय इथे 2 भाग करून घेऊ आपण उत्तर सोडवताना. इथं आन्सर 1/3x plus y is equal to 10/3. मल्टिप्लाय by 3. Equation both side.
1/3x into 3 plus y into 3 is equal to 10/3 into 3. काय होणार? हे 3 get cancel x, 3y is equal to 3 get cancel, remaining 10. Got equation first. इथं काय केलं पाहिजे? कारण हे काय आहे आपला क्वेश्चन्स. इथं आन्सर करत घेत असताना पुन्हा इक्वेशन काय केलं पाहिजे? आपल्याला खाली उतरून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर मल्टिप्लाय कितीने गुणलं पाहिजे? इथं डिनोमिनेटर किती आहे? 4 आहे. 4 नी मल्टिप्लाय केलं पाहिजे. मल्टिप्लाइंग बाय 4 equations both sides. 2x into 4 plus 1/4y into 4 is equal to 11 divided by 4 into 4. 4 2 is 8x plus 4 get cancel, remaining y. 4 get cancel, 11. Equation second. आता आपण डिसाइड करायचं की काय केलं पाहिजे. याला 3 नी मल्टिप्लाय केलं की होऊन जाते किंवा याला 8 नी मल्टिप्लाय करायचं. याला 8 नी मल्टिप्लाय करण्यापेक्षा ह्याला 3 नी मल्टिप्लाय केलेलं कधीही इझी. काय करायचं? मल्टिप्लाय हे एका खाली इक्वेशन एक लिहून घ्यायचे. x plus 3y is equal to 10. 8x plus y is equal to 11. Equation first, equation second. हे इक्वेशन मिळाले आपल्याला. याच्या अगोदरच तुम्हाला इथून वरती कळालं असेल बाळांनो. काय करावं लागणार आहे आता? इक्वेशन फर्स्ट, इक्वेशन सेकंड मल्टिप्लाय बाय 3. इक्वेशन सेकंड by 3. Equation second multiplying by 3. 8x into 3 plus 3 into y, 11 into 3. 8 3s are 24 plus 3y is equal to 33. Equation number third. मिळाले की नाही आपल्याला? मग x लिहिणं राहून गेलं. मग आता दोन इक्वेशनचा विचार करावा लागणार आहे. कोणत्या दोन इक्वेशनचा विचार करावा लागणार आहे आपल्याला? इथं काय आलेले आहेत? 3y आलेत का? इथं 3y आहे. साइन कसे आहेत? सेम. सेम साइन असतील तर काय करायचे? सबट्रॅक्शन. सबट्रॅक्शन subtracting equation third from first. 24x plus 3y is equal to 33. हे इक्वेशन कुठेतरी लिहूया. x plus 3y is equal to 10. सेम आले. सबट्रॅक्टिंग होणार. साइन काय होणार? याचे चेंज होणार बाळांनो. इथं मायनस, इथं मायनस, इथं मायनस. 24 मधून एक इथं मायनस होणार. काय येणार? 23x. हे काय? हे निघून गेलेलं आहे. हे प्लस आणि मायनस याच y एलिमिनेट होणार. इथं सबट्रॅक्शन होणार. 3 आणि 2. साइन इथं प्लस, इथं साइन प्लस. x is equal to 23/23. x is equal to 1. Put the value in equation. सोपी आहे. कोणती? फर्स्ट. x is equal to 1. Put the value
in equation first. X plus 3y is equal to 10. व्हॅल्यू x ची किती आहे 1. 1 plus 3y is equal to 10. 3y is equal to 10 minus 1. 3y is equal to 9. Y is equal to 9 upon 3. 3 3 जा. Therefore, solution x, y, a1 और 3. आहे ना सोपं. काय अवघड आहे गेला. ब्लॉक करायचा. आपल्याला 3 मार्क्स अगदी इझिली मिळून जातात. दररोज अभ्यास करा, प्रॅक्टिस करा आणि गणितामध्ये आउट ऑफ मार्क्स पाडायचेच. हे मनाशी बाळगलं तर अगदी नक्कीच पडतात. कारण गणित असा विषय आहे की ज्याच्यामध्ये आउट ऑफ मार्क्स आपण पाडू शकतो बाळांनो. याच्यामध्ये तीळ मात्रही शंका नाही. चला तर मग पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू बाळांनो.